अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात पाणी टंचाई बघायला मिळते। विदर्भाचं नंदनवन म्हणून प्रसिद्ध चिखलदरा शहरात ही पाणी टंचाई आहे। चिखलदरा शहरात 2 दिवसाआड पाणी पुरवठा सध्या होतोय आणि शहराला पाणी पुरवठा करणारा ब्रिटिशकालीन शक्कर तलाव सध्या कोरडा ठाक पडलाय। तलाव कोरडा पडल्यानं पर्यटनाचा व्यवसाय सुद्धा या ठिकाणी ठप्प असल्याची माहिती समोर येते आहे। जुलै महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि जुलै महिन्यात राज्याच्या विविध भागांमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली। मात्र विदर्भाचं नंदनवनातलं चित्र काहीसं वेगळं आहे। या दृश्यांमध्ये जर बघितलं तर हा चिखलदरा शहरातला ब्रिटिशकालीन असलेला शक्कर तलाव आहे आणि सध्या अल्पसा पाणीसाठा या तलावामध्ये दिसून येतो। खरं जर बघितलं तर या तलावातून चिखलदरा शहराची तहान भागवली जाते। मात्र या तलावामध्ये सध्या अल्पसा पाणी पुरवठा असल्यामुळे 2 दिवसाआड चिखलदरांना वासियांना पाणी पुरवठा होतो आहे। यासोबत दुसरीकडे जर बघितलं तर आल्हाददायक चिखलदऱ्यामध्ये त्या पद्धतीने वातावरण जरी झालं असलं तरी मात्र या शक्कर तलावावरती पर्यटकांची हिरमूड झालेली दिसते। कारण या तलावामध्ये सध्या पाणी नाही आहे आणि त्याचमुळे इथला बोटिंग व्यवसाय देखील सध्याच्या परिस्थितीमध्ये थांबलेला आपल्याला दिसतो आहे। संपूर्ण बोट या कळेला लावून ठेवलेल्या आहेत आणि व्यावसायिकांनी देखील हा व्यवसाय देखील बंद ठेवलेला आहे। दमदार पावसाची प्रतीक्षा मेळघाटसह विदर्भवासियांना लागलेली आहे। कारण पश्चिम विदर्भातलं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं समजलं जाणारं अप्पर वर्धा धरणात केवळ 40% जलसाठा आहे।